पेटवा दिव्य दिव्याची दिव्य ज्योत, ज्योतीने उजळेल आकाश, या नभात सूर्य जैसे कोण आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे पुणेकर विपुल रणवरे आणि आत्ता आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती आहे पुण्याची पुण्यभूमी. आणि या पुण्यभूमीचा पुनवडीपासून ते मॉडर्न पुणेपर्यंतच्या प्रवासात खूप थोर व्यक्तिमत्व आणि युगपुरुष होऊन गेली आणि त्यांच्याच स्मरणार्थ पुणेकर आजही आपली संस्कृती जपताना दिसतात. या पुण्यभूमीला खूप महान लोकांचा वारसा लाभलेला आहे. बापासारखे कणखर नेतृत्व देणारे शहाजीराजे, हर हर महादेव. मराठा मुलूक ही आमची जागीर नसून मराठ्यांचा स्वराज्य आहे. आई तुळजाभवानी मराठ्यांचा प्रतीक, हा भगवा असाच भडकत राहू दे, असाच भडकत राहू दे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती मराठ्यांना स्वाभिमानाने जगवणारे निधड्या छातीचे हिंद नरसिंह संभाजीराजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. हिंदू राष्ट्राची कामना करणारे विनायक दामोदर वीर सावरकर, समाज प्रबोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले, मराठ्यांची शान उंचवणारे आणि मराठा साम्राज्य तुमच्या तख्तापर्यंत नेणारे पेशवे, त्यांच्या साम्राज्याचा जिवंत उभा टाकणारा, पुण्याला लाभलेला शोभलेला आणि पुण्याला ओळख देणारा पेशव्यांचा चिरेबद्ध बालेकिल्ला शनिवारवाडा. याच ठिकाणी पेशव्यांनी 51,000 दिवे लावून मराठी साम्राज्याचा प्रकाश संपूर्ण देशाला दाखवला आणि या परंपरेतून जन्माला आला पुण्यातील दीपोत्सव. दीपोत्सवाची खरी सुरुवात पेशव्यांनी केली. दीपोत्सव सुरू करण्याचं कारण असा, जे वीर योद्धा युद्धात वीरगतीला प्राप्त व्हायचे त्यांचं स्मरण सर्वांना राहावं आणि या पेशव्यांचा दीपोत्सवाचा वारसा चैतन्य आश्रम आजही साजरा करताना दिसतात. चला तर जाणून घेऊया. शनिवारवाडा दीपोत्सव पुण्याची एक शान आहे. शनिवारवाडा दीपोत्सवामध्ये चैतन्य हा सेवक मंडळाच्या वतीने दरवर्षी वसुबारशीच्या दिवशी हा दीपोत्सव साजरा केला जातो. लाखो पणत्या शनिवारवाड्यावरती त्या दिवशी लावल्या जातात. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं डिझाईन केलं जातं आणि डिझाईन केल्यानंतरच त्याच्यावर पणत्या ठेवल्या जातात आणि त्या प्रज्वलित केल्या जातात. हे वैभव पुणेकरांना मिळावं याचा मागचा उद्देश एकच आहे. पेशव्याच्या काळामध्ये
शनिवारवाड्यावरती हा दीपोत्सव साजरा होत होता आणि 1818 साली इंग्रजांनी तो बंद पाडला दीपोत्सव आणि तो दीपोत्सव 2001 साली चैतन्य हास्य योग मंडळाने हा उपक्रम चालू केला. त्यासाठी मनपाचं सहकार्य मिळते. आमचे हजारो स्वयंसेवक तिथे राबत असतात. असा हा दीपोत्सव आम्ही साजरा करत असतो. गेले 15 वर्ष हा दीपोत्सव अव्याहतपणे चालू आहे. हा दीपोत्सव पुणेकरांनी सुद्धा यापुढे असाच चालू ठेवावा हे चैतन्य मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे पुणेकरांना. तळ्याचा गणपती म्हणजे सिद्धगड आहे, ज्याला आपण सारसबागच्या नावाने ओळखतो. चला तर बघूया सारसबागचा दीपोत्सव. तर आता आपण आहोत सारसबागमध्ये. सारसबागचा गणपती जो तळ्यातला गणपती या नावानेही जाणला ते पेशव्यांचं अर्धदैवत असून दिवाळी पाडव्याच्या दिवशी इथे दीपोत्सव साजरा केला.
पुणेकरांच्या समस्या. चला तर जाणून घेऊया पुणेकर कशा प्रकारे दीपोत्सव साजरा करतात. चांगली फुलांच्या द्वारे चार्ली चॅप्लिनची प्रतिमा काढली गेली. तर चला जाणून घेऊया ज्यांनी ही प्रतिमा घडवली. मला सांगा ऍक्च्युली तुम्ही हा दीपोत्सव किती वर्षापासून साजरा करता आणि कशा प्रकारे साजरा करता? दीपोत्सव साधारण 3 वर्षापासून करतो. यावर्षी चार्ली चॅप्लिन करण्याचा उद्देश आमच्या एवढा एकच आहे, ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात न काही लोकांना काही वाक्य न सांगता त्यांनी एवढ्या चांगल्या तऱ्हेने आपल्याला हास्याची परिभाषा सांगितली. तेव्हा काही कार्टून वगैरे असं काही प्रकार नव्हता, काही नाही, तर फक्त हास्याच्या माध्यमातून. आणि आपल्यालाही माहिती की हास्य किती अवघड आहे, कारण हसणं खूप अवघड आहे. त्यांच्यासाठी आपण एक प्रतिमा उभी केली आणि यावेळेस त्यांच्या खूपच चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. मी पण लोकांना सांगतो की हसवा आणि हसत राहा. त्या ठिकाणी आदर्श ढोल ताशा पथक याने खूप चांगल्या प्रयत्नांनी रांगोळी काढलेली आहे, ज्यामध्ये एक शेतकरी देवीकडे मागणी करतोय की आई आमच्या संकटाला निवार. तर जाणून घेऊया की कशा या रांगोळीच्या मार्फत हे काय संदेश देऊ इच्छित. तर आता आपण जाणून घेणार आहोत की आदर्श ढोल ताशा पथक या रांगोळीच्या मार्फत काय संदेश देऊ इच्छित. यावर्षीचा आमचा रांगोळीचा विषय आहे की आपण जे जाणता आहात की यावर्षी आपल्याकडे दुष्काळ आहे, पावसाची फार कमतरता आहे. तर तो विषय आम्ही या रांगोळीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्यांना खूप त्रास होते पिकं जगवण्यामध्ये. तर तो विषय आम्ही केला की शेतकरी त्याचं गारण देवी तुळजाभवानीकडे मांडतोय आणि पावसासाठी साकडं करतोय. खूपच चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. मी पण लोकांना सांगू इच्छितो की सर्व समाजाने एकत्र येऊन आपल्या शेतकरी भावांना मदत करावा आणि एक मदतीचा हात पुढे करावा. तर आपण बघू शकता की खूप सुंदर अशी दिव्यांची सजावट राजगड ग्रुपने केलेली आहे.
सर्वप्रथम मी पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. गेली 16 वर्ष आम्ही सारसबागेमध्ये पहाट दिवाळी आणि दीपोत्सव साजरा करत आणि उत्तरोत्तर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता पुणेकरांनी या उपक्रमाचं स्वागत केलेलं आहे. पण हा उपक्रम अगदी अलीकडचा नाही आहे. याची मुळं पेशवाईमध्ये जातात. पेशवे काळामध्ये हा दीपोत्सव शनिवार वाड्यावरही व्हायचा आणि पर्वतीवरही व्हायचा. पुणे ही तशी सांस्कृतिक राजधानी, विद्वानांचं शहर मानलं जायचं. त्यामुळे शनिवार वाड्यांचे आत्ताचे बुरुज जरी नव्या सिमेंटने साधले जात असले तरी पुण्यानं आपली संस्कृती टिकवलेली आहे. शनिवारवाडा ही पुण्याची भाषा आहे. शनिवारवाडा हा पुण्याचा चेहरा आहे. तो तसाच्या तसा राहावा, जुनं ते पुन्हा आम्हाला असावं असं पुणेकरांना वाटतं. भले मेट्रो येऊ द्या, आणखी नवीन काही आधुनिक साधनं येऊ द्यात, किती अत्याधुनिक आली तरी पुणेकर आपलं पुणे पण इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि त्याचाच भाग हा पहाट दिवाळीचा आमचा जो संकल्प आहे तो असतो. तिथे आम्हाला सगळं पुन्हा भेटतं. ती दिवाळीची पहाट खूप आनंदानं पुणेकर साजरी करतात. त्यांची नवी वस्त्र प्रावरणं भले आधुनिक साधनं वापरतील, परंतु दिवाळी जी पुणेकर साजरी करतात ती जगात कोणी करत असेल मला असं वाटत नाही. धन्यवाद. आपण बघितला शनिवारवाडा सारसबागचा दीपोत्सव. अशा प्रकारे पुण्यातून जन्माला आलेला हा दीपोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो.